नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका नवीन जबरदस्त व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ईएमआयचं एक असं जबरदस्त स्ट्रॅटेजी बघणार आहे। त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी म्हणजे चेंजेस केले आहे। म्हणजे सांगायचं उद्देश म्हणजे काय, आतापर्यंत आपण आपल्या चॅनलवरती जर तुम्ही जुने सबस्क्रायबर असाल, तुम्हाला माहीत असेल ईएमआयचे बरेचसे स्ट्रॅटेजी आपण शेअर केलेत, व्हिडिओ अपलोड केलेत। त्या माध्यमातून आपल्याला बरेचसे स्ट्रॅटेजी त्या ठिकाणी बघायला मिळालेत आपल्या चॅनलवरती। पण आजचा जो ईएमआयचा स्ट्रॅटेजी आहे त्याच्यामध्ये आपण खूपच इंटरेस्टिंग त्यामध्ये आपण चेंजेस करून आपण त्या ईएमआयचा वापर करणार आहे इंट्राडेसाठी। आणि हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी असणार आहे। बाकी या व्हिडिओनंतर तुम्ही स्वतःचा एक अभ्यास मात्र नक्कीच करा, कारण व्हिडिओ फक्त एज्युकेशनल पर्पजच्या हेतूने बनवतोय। बाकी ट्रेडिंग वगैरे तर तुमची मर्जी आणि तुमची स्वतःची जबाबदारी असणार आहे। आणि ईएमआय कुठला वापरायचं आणि त्याचे सेटिंग्स काय आणि त्याचा वापर योग्य पद्धतीने कशा प्रकारे करायचं, ज्याच्यामुळे आपल्याला ट्रेडिंगमध्ये चांगले रिझल्ट बघायला मिळतील। तर त्यासाठी व्हिडिओला स्किप न करता कंप्लीट पूर्ण बघा, व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर आता व्हिडिओमध्ये आपण इथं जे स्ट्रॅटेजी आहे त्यामध्ये जर आपण बघितलं तर या ठिकाणी टाईम फ्रेम आपल्याला 5 मिनिटाचं मी ठेवलेलं आहे। आणि बघितलं तर आपण इथं इंडेक्सचं निफ्टी 50 चार्ट घेतलेला आहे, निफ्टी 50 इंडेक्स चार्ट घेतलेला आहे। ओके, तर याच्यामध्ये सर्वात आधी काय एक समजून घेऊया आपण, बरं का। आता ईएमआय कसं वापरायचं, आता जर समजा ईएमआयची अशा प्रकारची ईएमआयची अशा प्रकारची एक लाईन असते। याच्यामध्ये खालून ज्यावेळेस मार्केट जात आहे, मार्केट गेल्यानंतरनं इथं या ठिकाणी एक कॅन्डल अशा प्रकारे वरती क्लोज केलेलं पाहिजे, वरती ईएमआयच्या वरती क्लोज केलेलं पाहिजे। आणि तो कुठला कलरचा असणार कॅन्डल, हा जो कॅन्डल आहे तो कॅन्डल असणार आहे ग्रीन कलरचा। म्हणजे आता वरती मार्केट वरती जाऊन क्लोज केलं म्हणल्यावर तो ग्रीन कलरच बनणार, खाली क्लोज केलं तर लाल कलरचं असणार। तर ईएमआयच्या वरती जाऊन क्लोज केलं कॅन्डल तर ते ग्रीन कलरचं असणार। आणि ज्या वेळेस ईएमआयच्या वरती जाऊन कॅन्डल क्लोज करतो, ईएमआय आहे त्याच्या वरती जाऊन अशा प्रकारे आपण इथं बघू शकतो आहे, ईएमआयच्या वरती जाऊन जर अशा प्रकारे क्लोज केलं तर आपण क्लोज केल्यानंतरनं आपल्याला इथं या कॅन्डलवरती क्लोज केल्यानंतर इथं आपल्याला एक सिग्नल मिळाल्यासारखं की आता आपण इथं अलर्ट राहायचं आहे, म्हणजे तयार राहायचं आपल्याला, कधी पण सेटअप आपला बनवू शकतो। त्यासाठी म्हणजे तयार कधी राहायचं तुम्हाला कळालं आहे। वरती एखादं कॅन्डल गेलं त्या ठिकाणी, बरं का, आणि वरती जाऊन क्लोज केलं, एक मिनिट, वरती जाऊन चांगल्या प्रकारे वरती जाऊन क्लोज केलं, क्लोज करायला पाहिजे ना, की कधी कधी काय होतं असं वरती जातं मार्केट, वरती जाऊन पुन्हा खाली येतं आणि खाली क्लोज करतं, असं नाही, वरती प्रॉपर अशा प्रकारे क्लोज पाहिजे। समजलं, ते आपण बघू शकतो या ठिकाणी इथं झालेलं आहे, इथं क्लोज झालेलं आहे। त्याच्यानंतरनं आपल्याला काय करायचं, ते कॅन्डल नंतरनं आपल्याला ते आता ग्रीन कलर असतो कॅन्डल, हिरवा कलरचं, त्यानंतरनं आपल्याला एक लाल कलरचं कॅन्डल बघायचं आहे। त्याच्यानंतरनं लाल कलरचं कॅन्डल, त्या लाल कलरच्या कॅन्डलचं हाय आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे। हाय मार्क केलं त्यानंतरनं त्या कॅन्डलला जे पण कॅन्डल क्लोज करेल, क्लोज केल्याबरोबर आपली इथं एंट्री असणार आहे कॉल साईडला। ओके, नीट लक्ष द्या, हे पहिलं जे आहे ईएमआयला क्रॉस करून वरती क्लोज केलं तर हे आपलं कन्फर्मेशन असणार आहे। त्यानंतरनं एखादं लाल कलरचं कॅन्डल बनलं पाहिजे, लाल कलरच्या कॅन्डलला आपण हाय मार्क करायचं आहे। हाय मार्क एखादं कॅन्डल जर ब्रेक केलं तेव्हाच आपण तिथे एंट्री बनणार आहे। आणि ज्या कॅन्डलचं हाय ब्रेक केल्यानंतर आपण एंट्री केलो, म्हणजे जसं की आपण हे लाल कलरचं कॅन्डल आहे त्याचं हाय मार्क केल्यानंतर आपण काय केलं, कॉल साईडला एंट्री केलो, त्याच कॅन्डलच्या लोला आपण काय करणार आहे, त्या ठिकाणी SL लावणार आहे, म्हणजे स्टॉप लॉस लावणार आहे त्या ठिकाणी। समजलं एवढं, स्टॉप लॉस लावणार आहे। आणि आपलं टार्गेट काय असणार आहे, टार्गेट असणार आहे 1:1 किंवा 1:1.5, समजलं तुम्हाला, 1.5, 1:1, 1.5 असं। आणि SL किती असणार आहे, SL आणि हे कसं आहे माहिती आहे का, आता 1:1.5 म्हणजे ते पण एक तुम्हाला हे सांगतो क्लिअर करून। आता ह्या लाल कलरच्या कॅन्डलमध्ये त्याचं हायमध्ये आणि त्याच्या लोमध्ये जे डिफरन्स आहे, जे मधलं इथं गॅप दिसतं आहे तुम्हाला, ते गॅपमध्ये जेवढं हे आहे स्पेस, किती पॉईंट्स आहे तेवढ्या पॉईंटचं आपण काय करणार, 1:1 म्हणून आपण टार्गेट घेणार। म्हणजे आता जसं की इथं बघितलं आपली एंट्री कुठं असणार आहे, या ठिकाणी तर वरती एंट्री झालेली आहे हाय ब्रेक झाल्यावर, त्याच कॅन्डलच्या इथं 1:1 पहिलं टार्गेट, त्यानंतरनं 1:1.5 म्हणलं तर इथपर्यंत, म्हणजे काय जवळपास इथून ते इथपर्यंत आपलं टार्गेट असणार आहे। समजलं तुम्हाला, म्हणजे इथून ते इथपर्यंत टार्गेट असणार आहे आपलं एवढं। आणि खाली SL आपलं इथंच राहणार आहे।
जसं की तुम्ही बघितलं आहे 1:1.5 आणि टार्गेट 1:1चं SL ठेवणार आहे आपण. सिंपल आहे. कोणाला समजलं नसल्यास नीट व्यवस्थित अजून एकदा पुन्हा सांगतो मी, लक्ष द्यावं. आता मार्केट काय करतं आहे, खालून वर चाललं आहे. फक्त आपण कॉल साईडला बघूया, नंतर आपण पुट साईडला. खालून वर जात असताना या ठिकाणी एखादं ग्रीन कॅन्डल वरती जाऊन क्लोज केलं समजा, त्याच्यानंतरनं एखादं लाल कलर कॅन्डलचा वाट बघायचा आहे. लाल कलरचं कॅन्डल बनलं, त्या कॅन्डलच्या हायवरती आपल्याला काय करायचं आहे, मार्क करून घ्यायचं आहे. ह्या अशा प्रकारचं हायला मार्क करून घ्यायचं आहे. हायला मार्क केलं, त्या कॅन्डलचं हाय ज्यावेळेस ब्रेक करेल, ब्रेक केल्याबरोबर आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी इथं एंट्री आणि त्या लाल कलरच्या कॅन्डलच्या लोवरती SL. आणि ते लाल कलरचं कॅन्डल जेवढं डिफरन्स आहे ना, एवढं हे गॅप, तर तेवढ्याचा आपल्याला SL असणार आहे. ते SL म्हणजे 1:1चा असणार आहे. आणि टार्गेट किती असणार आहे, टार्गेट 1:1.5 म्हणजे 1.5 पटीने टार्गेट, म्हणजे SLपेक्षा टार्गेट 1.5 पटीने असणार आहे. जर याच्यामध्ये असं झालं, आता बऱ्याच जणांना वाटतं आहे की इथं जर पहिलंच वरती इथं ग्रीन कलर हे झालं, इथं आपलं काय झालं, एक सिग्नल मिळालं, कन्फर्मेशन मिळालं की इथं आपलं ट्रेडिंग सेटअप कधी पण बनू शकतं. हे झालं कन्फर्मेशन. त्यानंतरनं एक काय केलं, पुन्हा एक हिरवंच बनलं, म्हणजे लाल बनलं नाही. आपल्याला लाल बनायचं आहे, तोपर्यंत सेटअपला आपण वापर करायचा नाही. त्यानंतरनं जर दुसरं कॅन्डल हिरवं बनलं, क्षमा करा, दुसरं कॅन्डल लाल बनलं, म्हणजे पहिला लाल बनलं नाही पण दुसरं लाल बनलं, तर दुसरं लाल बनल्यानंतरनं त्या कॅन्डलच्या हायवरती आपण काय करणार आहे, एंट्री करणार आहे. त्या कॅन्डलच्या हायवरती एंट्री म्हणजे आता इथं एंट्री होणार, कारण की लाल कॅन्डल काय 2 नंबर दिलेला आहे. पहिलं पण कॅन्डल जे होतं ते पण हिरवंच झालेलं आहे, दुसरं कॅन्डल लाल झालं, म्हणून आपण त्या दुसऱ्या लाल कलरच्या कॅन्डलला हाय मार्कला आपण करायचं, हाय मार्क करायचं. तिथून आपण काय करणार, कॉल साईडला एंट्री आणि त्याच कॅन्डलच्या लोला आपण लावणार SL. समजलं. असं पण नाही झालं, जर समजा पहिलं कॅन्डल या ठिकाणी हे तर कन्फर्मेशन झालं की आपलं ट्रेडिंग सेटअप कधी पण बनू शकतं आहे, तर हे हिरवं असणार. त्यानंतरनं एक बघितलं आपण, तर ते असणार आहे पुन्हा एकदा समजा हिरवत झालं, त्यानंतर पण एक हिरवत झालं, पुन्हा एक हिरवत झालं, तिन्ही पण जर हिरवे झाले, ह्या 3 कॅन्डलमध्ये जर लाल एक पण कॅन्डल नाही बनला, तर आपलं हे सेटअप कॅन्सल समजायचं, म्हणजे हे सेटअप फेल झाला इथं असं समजून घ्यायचं. समजलं. तिन्हीमध्ये कुठलं तरी एक लाल बनायलाच पाहिजे, एक तर 1 नंबर तर कॅन्डल लाल बनायला पाहिजे. म्हणजे हे जे क्रॉस केलेलं कॅन्डल आहे त्या कॅन्डलला सोडून हे EMAला क्रॉस केलेलं कॅन्डल हे कन्फर्मेशन आहे, फक्त अलर्ट करते आपल्याला. ते कॅन्डलला सोडून पहिलं कॅन्डल तर लाल बनायला पाहिजे, दुसरं तर कॅन्डल लाल बनायला पाहिजे, किंवा तिसरं तर कॅन्डल लाल बनायला पाहिजे. आणि ज्या कुठल्या पण 1, 2 किंवा 3 कॅन्डलमधनं ज्याचं पण हाय ब्रेक होईल लाल कलरचं, त्यानंतरच आपलं कॉल साईडला इथं एंट्री असणार आहे. आणि ज्या कॅन्डलचा हाय ब्रेक नंतर एंट्री होणार, त्याच कॅन्डलच्या लोवरती आपण SL लावणार. आणि जर तिन्ही हिरवे झाले, लाल कुठलं झालंच नाही, तर हा सेटअप फेल झाला आहे असं समजूया. आणि तिथं ट्रेड घेण्याचा प्रयत्नच करायचं नाही, विचार पण करायचं नाही. ओके. आणि जर समजा कधी काय असं पण होऊ शकतं, आता पहिलं हे कन्फर्मेशन तर तुम्हाला इथं मिळालं, इथं कन्फर्म मिळालं की अलर्ट झालं आपण, इथून आपण कधी पण आता सेटअप बनवू शकतं आहे, आपलं तयार राहायचं आहे आपल्याला. जर समजा दुसरं कॅन्डल हिरो बनलं, पहिलं कॅन्डल हिरो बनलं, दुसरं कॅन्डल लाल बनलं, पण ते जर लाल ह्या EMAच्या खाली येऊन जर क्लोज केलं, तरी पण या ठिकाणी पण आपला सेटअप फेल झाला आहे समजायचं. म्हणजे EMAच्या जर क्रॉसवर कोण खाली गेलं तर डायरेक्शन चेंज होत आहे. म्हणून आपल्याला इथं काय करायचं आहे, EMAच्या शक्यतो इथं वरतीच या ठिकाणीच क्लोज झालेलं पाहिजे. तिन्हीपैकी कुठलेही पण कॅन्डल राहू दे, EMAच्या खाली येता कामा नाही. EMAच्या खाली आलं तर ट्रेंड डायवर्ट होणार आणि मार्केट खालच्या दिशेला जाऊ शकतं आहे. त्यामुळं आपण आपलं सेटअप जोपर्यंत बनत नाही आहे प्रॉपर, त्याशिवाय आपण एंट्री करायचं नाही आहे. हे तुम्हाला चार्टवरती प्रॅक्टिकली पण दाखवणार आहे. आणि यासाठी व्हिडिओ पण थोडंसं मोठं होईल, पण जेवढं व्हिडिओ तुम्हाला मोठं वाटेल एकदा व्यवस्थितपणे समजून घ्या, लिहून घ्या, या गोष्टी तुम्ही अभ्यास करा, मग तुम्हाला याच्यातली ॲक्युरेसी जास्तीत जास्त कळेल. ओके. सिम्पल आहे. 3 कॅन्डलपैकी कुठलं पण एक कॅन्डल लाल बनलेलं पाहिजे, कारण पहिलं तर कॅन्डल कुठलं आहे, या EMAला क्रॉस केलं हिरवा असणार. त्यानंतर 3 कॅन्डल जे आहेत
ते लाल कलर त्या तिन्ही कॅन्डलपैकी कुठला तरी एक लाल कलर आणि त्या लाल कलरच्या कॅन्डलचा हाय ब्रेकवरती एंट्री कॉल साईडला आणि त्याच कॅन्डलच्या लोवरती SL लावायचं आहे आणि टार्गेट घ्यायचं आहे. हे कॅन्डलच्या मधला जो भाग आहे जेवढं डिस्टन्स आहे तेवढं ते पहिला 1:1 असणार, त्यानंतर 1:1.5. आता हे सगळ्या गोष्टी इथून काढतो. आता आपण बघूया एक पुट साईडचं सेटअप. पुट साईड कसं मार्केटवरून येत आहे बरोबर. वरून मार्केट खाली आलं, एक कॅन्डल काय करणार या EMAला क्रॉस करणार. क्रॉस केल्याबरोबर आता हे कलर कुठला असणार आहे, वरून मार्केट खाली आलं आणि खाली क्लोज केलं म्हणजे निश्चितच हे जे कॅन्डल असणार आहे तो लाल कलरचा कॅन्डल असणार आहे. समजलं एवढं, लाल कलरचा कॅन्डल. त्याच्यानंतरनं आपल्याला काय बघायचं आहे, एक बघायचं आहे हिरवा कलरचं कॅन्डल. म्हणजे आता समजा लाल कलरचं हे कॅन्डल, आता तुम्हाला दाखवतो. लाल कलरचं कॅन्डल असं खाली येऊन क्लोज केलं, मग आपला या ठिकाणी काय होतं, एक कन्फर्मेशन मिळतं. जसं की इथं बघितलं, एक कन्फर्मेशन अलर्ट केलं आपल्याला समजा आता. ओके, आता या ठिकाणी आपल्याला काय झालेलं आहे, एक अलर्ट मोड मिळालं की इथं आपलं ट्रेडिंग सेटअप कधी पण बनू शकतं. जसं की आपण सुरुवातीला बघितलं, खालून वर गेल्यावर वरती इथं ट्रेडिंग सेटअप झालं होतं, तसं आता वरून खाली येताना लाल कलरचं कॅन्डल जर ह्या EMA लाईनला क्रॉस केल्याबरोबर खाली क्लोजिंग केलं तर समजून घ्यायचं इथं आपलं ट्रेडिंग सेटअप आता कधी पण बनू शकतं. आपण अलर्ट मोडमध्ये राहायचं आहे. त्यानंतरनं आपल्याला जर समजा याच्या खाली जे बनणार आहे तो कॅन्डल म्हणजे एखादं हिरवं बनलं पाहिजे, तो कॅन्डल हिरवं बनलं पाहिजे. आणि हिरवं बनला तर त्या कॅन्डलच्या हिरव्या कॅन्डलच्या लोवरती आपल्याला काय करायचं आहे, एक लाईन ड्रॉ करायचं आहे. लाईन ड्रॉ केलं, त्याच कॅन्डलच्या खाली पुन्हा जर एखादं कॅन्डल क्लोज गेलं खाली क्रॉस केलं तर लगेच आपल्याला या ठिकाणी पुट साईडला एंट्री. आणि त्याच कॅन्डलच्या जे कॅन्डल हिरवं आहे, हे हिरवा कलरचं कॅन्डल आहे, ते हिरवा कलर कॅन्डलच्या, कारण की हिरवा कलरचं लोला आपण ब्रेक केल्यानंतर पुट साईडला एंट्री करणार. मग आपण नंतर काय करणार, त्याच हिरव्या कलरच्या कॅन्डलच्या हायवरती आपण SL लावणार आणि टार्गेट तेवढंच किती, 1:1.5 म्हणजे 1.5 पटीने टार्गेट. एवढं तुम्हाला समजलं. तर ह्याच्यामध्ये पण अजून कंडिशन्स आता जे तुम्हाला मी सांगतो आहे. जर हिरवा कलर कॅन्डल हे पहिलं बनलंच नाही आहे बरं का, आणि दुसरं कलर पण बनलं, ते पण बनलं लाल, दुसरं कलरचं कॅन्डल तो पण बनला लाल, आणि तिसरं कलरचं जे कॅन्डल आहे तो बनला समजा हिरवा, असा दुसरं कॅन्डल. आता हे पहिलं तर लालच असणार, दुसरं पण लाल बनलं, पण तिसरं जर हिरवं बनलं, त्या हिरवा कलरच्या खाली काय करणार आपण, तिथं एक लाईन ड्रॉ करणार. लाईन ड्रॉ केलं, त्याच्या खाली जर एखादं कॅन्डल गेलं तर तिथं आपलं एंट्री असणार. म्हणजे निश्चित तुम्हाला काय समजायचं आहे, सांगायचं आहे मला, तर इथं हे जे मेन कॅन्डल आहे जे लाल EMAला क्रॉस केलं, त्या कॅन्डलला सोडून इतर 3 कॅन्डल बनले पाहिजे. त्यामध्ये पहिलं कॅन्डल किंवा दुसरं कॅन्डल किंवा तिसरं कॅन्डल, तिन्हीपैकी कुठलं तरी एक हिरवं बनलेलं पाहिजे. जर 1 नंबर हिरवा असेल तर त्याच्या लो ब्रेकवरती पुट साईडला एंट्री, जर 2 नंबर हिरवा असेल तर त्याच्या लो ब्रेकवरती एंट्री. जर 3च्या 3 असं पण बघूया आपण आता, जर 3च्या 3 समजूया की लालच झालं, पहिलं कॅन्डल कुठलं आहे इथं बनलेलं आहे, दुसरं इथं असं बनलेलं ते पण लाल, आणि तिसरं ते पण लाल जर बनलं तर आपलं इथं सेटअप फेल झालेलं आहे असं समजायचं. तिन्हीपैकी जे मेन कॅन्डल आहे, मेन कॅन्डल पहिलं, त्याला सोडून व्यतिरिक्त 3 कॅन्डल, 1, 2 आणि 3 कॅन्डलपैकी कुठलं तरी एखादं कॅन्डल हिरवा पाहिजे. आणि त्या हिरवा कलरच्या लोला आपण एंट्री करणार पुट साईडला, त्याच्या हायवरती आपण SL लावणार. आणि ह्याच्यात अजून एक कंडिशन, जसं की आपण मगाशी बघितलं आहे, तिन्ही कॅन्डलपैकी जर कुठलं एखादं जर कॅन्डल ह्या EMAच्या वरती जाऊन क्लोज केलं तर समजायचं की आपलं ट्रेडिंग सेटअप इथं पण फेल झालेलं आहे. ओके, पूर्णपणे व्यवस्थितपणे समजून सांगण्याचा मी निश्चितच प्रयत्न केलेला आहे. आता आपण फास्ट काय करूया, चार्टवरती जाऊया. ओके, म्हणजे त्यात फेल वगैरे कुठं झालेत का ते पण आपण बघूया निश्चितच. तर या ठिकाणी मार्केटवरून आलेलं आहे खाली, कुठं इथं EMAला क्रॉस करून खाली आलेलं आहे. ओके, EMAला जसं क्रॉस करून खाली आलेलं आहे तर इथं आपलं काय झालेलं आहे, एक कन्फर्मेशन की इथं आता ट्रेडिंग सेटअप आपलं बनवू शकतं आहे. त्यानंतरनं एखादं हिरवा कलर कॅन्डल बघायचं म्हणलं
आणि 2 नंबरलाच लगेच जर आपण बघितलं त्यानंतरचं तर इथं हिरवा कलरचं कॅन्डल. मग आपण काय केलं, त्या कॅन्डलच्या लोवरती एक लाईन ड्रॉ केलं, लोवरती एक लाईन ड्रॉ केलं समजा, बरोबर. एक लाईन ड्रॉ केलं. त्या लाईनला जर एखादं लाल कलरचं कॅन्डल खाली जर ब्रेक केलं असतं तर आपण पुट साईडला एंट्री बनवलं असतं. हिरवा कलर तर बनवलंच निश्चित, ओके, पण त्याचं लो ब्रेक झालेलं नाही आहे, मग आपली एंट्री इथं झालेली नाही आहे. मग आपण काय म्हणलं, मेन जे कॅन्डल आहे, जे की मेन कॅन्डल आहे क्रॉसवर केलं, त्याला सोडून 3 कॅन्डल, एक पहिलं कॅन्डल, हे दुसरं कॅन्डल आणि हे दुसरं कॅन्डल आणि हे बघितलं तिसरं कॅन्डल. पहिला कॅन्डल कुठला आहे, हिरवा आहे, मग ते आपलं ट्रेडिंग सेटअप बनलेलं आहे, पण त्याचं लो ब्रेक केलेलं नाही आहे. दुसरं कॅन्डल बघितलं आपण, लाल आहे, तिसरं लाल आहे, म्हणजे 3 कॅन्डल इथंच वेस्ट गेले. या हिरव्या कलरच्या कॅन्डलचं लो ब्रेक झालेलंच नाही आहे, म्हणून आपलं एंट्री इथं म्हणजे हे सेटअप फेल झालेलं आहे. मग इथं सेटअपमध्ये ट्रेड आपल्याला अवॉइड करून टाकायचं आहे. आणि याच्यानंतर आता समजूया अजून एक, म्हणजे फेल झालेलं पण सांगतोय आणि प्लस झालेलं पण आपण बघूया. आता इथंच बघा बाजूला, आता इथं वरती क्लोज झालं, कुठलं, हिरवा कलरचं. वरती क्लोज झाल्यावर एखादं लाल कलरचं कॅन्डल बनलेलं पाहिजे, पण लाल कलरचं कॅन्डल कुठं बनलेलं पाहिजे, इथं बनलेलं पाहिजे वरती, EMAच्या वरती. पण ते लाल कलरचं कॅन्डल बनलं आहे, पण क्लोजिंग कुठं झालं, EMAच्या खाली, म्हणजे इथं पण ट्रेडिंग सेटअप फेल झालेलं आहे. तुम्हाला जर समजत नसेल तर व्हिडिओ थोडंसं पाठीमाग घेऊन बघा, मी काय काय गोष्टी सांगितलेल्या आहे. इथं पण फेल झालं. त्यानंतर पुन्हा काय केलं, या ठिकाणी इथं झालेलं आहे हिरव्या कलरचं कॅन्डल वरती क्लोज. मग आपलं सेटअप कधी पण बनू शकतं, आपण अलर्ट मोडमध्ये राहायचं. दुसरं कॅन्डल पुन्हा EMAच्या खाली क्लोज केलं, पुन्हा सेटअप फेल, बरोबर. सेटअप झाल्याशिवाय तुम्हाला वाटेल की किती वेळा सेटअप फेल होतं, सेटअप फेल होतं तर आपण ट्रेड पण घ्यायचं नाही ना. म्हणजे असं नाही की सांगितलं म्हणून ट्रेड घ्यायचंच आहे, असं कुठला प्रकार करू नका. सेटअप ज्यावेळेस होतोय, हेच नाही कुठलेही ट्रेडिंग सेटअप, कुठलेही आत्तापर्यंतचे, जोपर्यंत आपलं सेटअप ठरलेलं असतं, तो सेटअप जोपर्यंत बनत नाही आहे चार्टवरती, तो शिवाय ट्रेडचं प्लॅन करायचंच नाही आहे, ओके. तर त्यानंतरनं हिरवा पुन्हा इथं कन्फर्मेशन मिळालं. त्यानंतरनं एक लाल कलर, त्याचं पण क्लोजिंग खालीच, म्हणजे 3 वेळा इथं सेटअप बनलेलंच नाही आहे. फेल असं लांब झालं, बनलेलंच नाही ना, बनलेलं नाही आहे. मग आपण आता ह्याचं जर थोडंसं विचार सोडला आपण इथं, तर आता इथं एक बघूया. एखादं हिरवा कलरचं कॅन्डल, हे कन्फर्मेशन आपल्याला दिलं आहे की इथून आता तुमचं सेटअप कुठं बनू शकतं आहे. कारण की मार्केट खाली आलं आहे, त्यानंतर वरती क्लोज केलं, हे क्रॉस करून EMAला वरती जाऊन क्लोज केलं आहे, ते मेन हिरवा कॅन्डल. हिरवा कॅन्डल वरती क्लोज केल्यावर आपल्याला आता सेटअप कधी पण बनू शकतं, हे अलर्ट मोडवर ठेवलेलं आहे. त्यानंतरनं एक लाल कलरचं कॅन्डल बघायचं आहे, जे की आपण इथं बघतोय लाल कलरचं कॅन्डल. त्या लाल कलरच्या कॅन्डलला आपल्याला काय करायचं, सिम्पल अशा प्रकारचं एक लाईन ड्रॉ करायचं आहे, ओके. हे अशा प्रकारचं लाईन ड्रॉ करायचं आहे. हे लाईन ड्रॉ केलं, हे लाईन ड्रॉ केलं, त्याचं त्या लाल कलरच्या कॅन्डलचा हाय ज्यावेळेस ब्रेक होईल, म्हणजे इथं हिरवा कलरनं केलेला आहे ब्रेक केल्यावर आपण एंट्री, आणि त्या लाल कलरच्या कॅन्डलच्या लोवरती आपण SL लावणार. म्हणजे आपण जर इथं नीट बघितलं इथं, तर आपली एंट्री इथं असणार आहे, हे हिरवा कलरच्या कॅन्डलला, आणि SL इथं असणार आहे, लाल कलरच्या लोवरती आपलं SL असणार आहे. आता बघा मार्केटमध्ये काय झालं, वरती गेलं आहे, पुन्हा इथपर्यंत झालं, ह्याच्यानंतरनं टच केलेलं नाही आहे, EMA पण टच केलेलं नाही आहे, पुन्हा वरती मार्केट गेलेलं आहे. आणि मग वरती जर आपण बघितलं, टार्गेट एकदम मस्तमध्ये मुवमेंट दिलेलं आहे. आपण तर म्हणलेलं आहे 1:1.5 म्हणलेलं आहे, पण तिथं बरंचसं मोठं टार्गेट त्या ठिकाणी दिलेलं आहे. आता अजून एक बघूया. जास्त असं कसं आहे, ह्याच्यामध्ये अशा प्रकारचं मुवमेंट आलेलं पाहिजे. EMA असं आहे, हे लाईनशीर असं चिटकता कामा नाही आहे, लाईनशीर येऊ नये. ज्यावेळेस असं मोठा जंप मारून खाली येतो, त्यावेळेस एका रिटेस्ट नंतरनं आपल्याला ट्रेड प्लॅन सेटअप व्यवस्थितपणे बनू शकतं. तर आपण तशा प्रकारचं सेटअप बघूया. आता इथे एक ट्रेडिंग साईड बघा, कॉल साईड बघितलं, आता पुट साईड बघा. पहिलं कन्फर्मेशन की EMAला क्रॉस करून खाली क्लोज केलेलं आहे लाल कलरचं, म्हणजे आता इथं काय झालेलं आहे, या कॅन्डलवरती आपल्याला एक कन्फर्मेशन मिळालं की आपला सेटअप कधी पण बनू शकतं आहे. पण लाल बनल्यानंतरनं त्याचे पुढचे 3 कॅन्डलपैकी कुठलं तर एखादं हिरवा कलरचं पाहिजे. आता इथे हिरवा कुठला आहे, एक तर आपण बघितलं पहिलं हे मेन कॅन्डल आहे, मग पहिलं कॅन्डल कुठलं आहे, हे मेन कॅन्डल नंतरनं पहिलं कॅन्डल लालच बनलं आहे, अजून सेटअप बनलेलं नाही. दुसरं हिरवा बनलं आहे, सेटअप बनलं आहे. आता ह्या हिरवा कलरला क्लोज करून खाली गेलेलं पाहिजे, पण गेलं का नाही गेलं,
मग शेवटी काय केलं, तिसरं कॅन्डल ह्याच्या वरतीच जाऊन क्लोज केलेलं आहे, म्हणजे वरच्या साईडला गेलं आहे. मग इथं आपलं काय झालं, ट्रेडिंग सेटअप हा फेल झाला आहे असं समजूया आपण. त्याच्यानंतरनं वरून ज्यावेळेस खाली आलं, पहिलं इथं कन्फर्मेशन दिलं, लाल कलर काय केलं, EMAला क्रॉस करून खाली गेलं आहे. क्रॉस करून खाली गेल्यानंतरनं त्यानंतरनं एक 3 कॅन्डल जे असणार पुढचे, लाल कलरनंतर 3 कॅन्डल, पहिलं कॅन्डल लाल, दुसरं हिरवा, दुसरं हिरवा लागलं. त्या हिरवा कलर कॅन्डलच्या लोवरती आपण एक लाईन ड्रॉ करायचं. त्याला जे पण कॅन्डल असं ब्रेक करेल लाल केल्यासारखं, हे लाल कलरचं केल्यासारखं ब्रेक करेल, तिथं आपलं पुट साईडला एंट्री, त्याच हिरवा कलरच्या कॅन्डलच्या हायवरती SL लावायचं आहे. म्हणजे विचार करा किती छोटंसं आहे हे हिरवं जे कॅन्डल दिसतं तुम्हाला, इतकं छोटं आपल्याला SL लागणार आहे. आणि टार्गेट बघू शकतो खाली मोठ्या प्रमाणात टार्गेट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळालेलं आहे. आता बघा अजून एक सेटअप बघूया. आणि मार्केटचं क्लोजिंग आहे इथं 24 तारखेचं. शक्यतो क्लोजिंगला कुठलंही स्ट्रॅटेजी वापरण्याचा प्रयत्न नाही केलेलंच बरं असेल, कारण की शेवटचा मोमेंट थोडासा वेगळा असतो. त्यामुळं कुठलंही सेटअप सुरुवातीला किंवा शेवटीला प्रयत्नच करू नका, म्हणजे बरं होईल जरा. आता इथं काय झालं आहे, EMAला क्रॉस करून हे हिरवा कलरचं कॅन्डल इथं गेलेलं आहे, म्हणजे आपल्याला एक प्रकारचं सिग्नल दाखवते तुम्ही तयार राहा, तुमचं सेटअप बनवू शकताय. त्यानंतर ना एखादं लाल कलरचं कॅन्डल बघायचं, म्हणजे एखादं म्हणजे काय 3 पुढचे 3मध्ये लाल कलर, एक पहिलाच कॅन्डल लाल आहे पण त्याचं हाय ब्रेक केलं का केलेलं नाही आहे, कारण त्यानंतर 1 कॅन्डल, हे 2 कॅन्डल, हे 3 कॅन्डल, हे 4 कॅन्डल आणि हे 5 कॅन्डल त्याच्यामध्येच आहे. एक पण कॅन्डल 3मध्ये पुढचे त्याला हाय ब्रेक केलेलं नाही आहे, त्यामुळे आपल्या इथं ट्रेडिंग सेटअप बनत नाही आहे. ओके, आता इथे एक कॉल सेटचं आहे बघा. पहिला एकतर EMAला क्रॉस केलं, हे वरती जाऊन क्लोज केलं आहे, म्हणजे इथं आता आपल्याला सेटअप कधी पण बनवू शकतं हे अलर्ट करतो आहे. त्यानंतरनं पुढचे 3 कॅन्डलमध्ये एखादं लाल पाहिजे. पहिलं कॅन्डल हे आहे हिरवा, दुसरं हिरवाचं आहे, तिसरं लाल बनलं आहे, म्हणजे आपल्याला सेटअप मिळालं आहे. मग त्या लाल कलरच्या हायवरती आपण काय करणार आहे, लाईन ड्रॉ करायचं आहे. त्याचं जे पण कॅन्डल ब्रेक करेल, जसं की इथं हिरवा ब्रेक केला आहे, आपल्याला लगेच कॉलमध्ये एंट्री. आणि ह्या लालच्या खाली आपण काय करायचं आहे, लाल कॅन्डल खूप छोटा आहे, छोटा असेल तर आपण SL पण मॅनेज करू शकतो, एकतर EMAपर्यंत पण लावू शकतो आपण आपल्या जर कॅपॅसिटीनुसार, किंवा EMAच्या खाली जर गेलं तर खूप मोठा होईल, म्हणून आपण EMA किंवा लास्ट स्विंग वगैरे अशा प्रकारचं SLचं प्लॅनिंग करू शकतो आहे. पण टार्गेट बघू शकता वरती त्या लाल कलरच्या कॅन्डलपेक्षा पण इतकं मोठं टार्गेट या ठिकाणी मार्केटनं दिलेलं आहे वरपर्यंत. तर अशा प्रकारचं हे ट्रेडिंगचं सेटअप आहे. तर नक्कीच तुम्हाला समजलेलं असेल. आता इथे एक बघा, या ठिकाणी एक पहिल्याच कॅन्डलनं, मार्केटच्या पहिल्याच कॅन्डलनं हिरवा कलर वरती क्लोज केलं आहे. इथं आपल्याला एक कन्फर्मेशन मिळालं आहे की इथून सेटअप बनवू शकतं. पुढील 3 कॅन्डल, पहिलं लाल, दुसरं पण लाल, मग दुसरं लाल मिळालं तर त्या लालच्या हायवरती आपल्याला लाईन ड्रॉ करायचं आहे. त्याच्यावरती हे हिरवा कलरचं कॅन्डल गेलं, तिथं आपण कॉल साईडला एंट्री, त्याच लाल कलरच्या कॅन्डलच्या लोवरती SL इथं राहणार. आणि टार्गेट बघू शकतो इथपर्यंत गेलेलं आहे. हे अशा प्रकारचं ट्रेडिंगचं एकदम जबरदस्त सेटअप आहे. आता आपण काय करूया, लगेच EMAमध्ये जाऊया. EMA कुठला आहे, मूव्हिंग ॲव्हरेज एक्सपोनेन्शियल. त्यामध्ये इनपुटमध्ये यायचं आहे. इनपुटमध्ये तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे, या ठिकाणी तुम्हाला दाखवतो मी की इथं लेंथला 21 ठेवायचं आहे, 9 असणार आहे. आणि इथं SMA असणार आहे, स्मूथिंग लाईन, तर इथं EMA करून घ्यायचं आहे. बाकीचं इथं स्टाईलमध्ये काय, हे काळा कलर मी ठेवलेला आहे, बॅकग्राऊंड व्हाईट असल्यामुळं काळा अपोजिट डार्क दिसेल म्हणून काळा ठेवलेला आहे. एवढंच सेटिंग आहे, ओके करून टाका. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक मात्र नक्कीच करा. आणि अशाच प्रकारचे पुढचे येणारे व्हिडिओ जर तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट बघायचे असतील आणि ह्याच्यापेक्षा पण भारी भारी व्हिडिओ बघायचे असतील तर नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, अशी अपेक्षा करतो. आणि भेटतो एका पुढच्या नवीन टॉपिकसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय अँड थँक्यू सो मच.